विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 23 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती जी आपली ग्रुप डीची पदभरती आहे, ज्याची परीक्षा येत्या जून महिन्यामध्ये होणारी आहे, त्या परीक्षेचा आपण अभ्यासक्रम अनुसरून परीक्षाभिमुख अशी आणि परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतील अशा स्वरूपाचे आपण मराठी भाषेमधून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आपण सराव रेग्युलरली आपल्या या यूट्यूब चॅनलमार्फत करत आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. जे कोणी विद्यार्थी मित्रांनो आपले नवीन असतील या ठिकाणी त्यांनी नक्की आपली व्हिडिओची प्लेलिस्ट चेक करा. त्यामध्ये तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी साठी मराठी भाषेमधून जर तुम्ही प्रिपेअर करत असाल त्यासाठी आपण विषयानिहाय अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी साठी सामान्य विज्ञान यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात विचारले जाणारे असतील. आणि हे जे प्रश्न आहेत परिपूर्ण जो तुमचा सीबीएसईचा पॅटर्न आहे, जो की आर-आर-बी ग्रुप डी टार्गेट करत असते आणि त्यामधले प्रश्न विविधांती जे की विचारली जात असतात आणि सीबीटी परीक्षेसाठी हे अतिशय उपयुक्त असे प्रश्न आहेत. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न 1 यामध्ये विचारलेला आहे, अल्केनचं सामान्य सूत्र काय आहे. तर खालीलपैकी जे अल्केनचं सामान्य सूत्र आहे ते कोणतं आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की अल्केनचं जे सूत्र आहे ते आहे CnH2n. तर हे जे आहे अल्केनचं सूत्र आहे. तर तशाच पाहिलं तर अल्केनचं सूत्र जे आहे या प्रकारे आहे थोडक्यामध्ये CnH2n+2 हे जे आहे अल्केनचं सूत्र आहे, परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला हे दिल्यामुळे हे याचं एक सामान्य उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे. प्रश्न 2 यांत्रिक ऊर्जा बरोबर स्थितीज ऊर्जा आणि समोर क्वेश्चन मार्क आहे, तर म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की गतीज ऊर्जा येणार असेल. म्हणजेच काय, तर यांत्रिक ऊर्जा बरोबर गतीज ऊर्जा इंटू स्थितीज ऊर्जा असा प्रकारे एक याचा सूत्रमय बनणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 3 आपला, टर्बाईनद्वारे वाहते पाणी आणि हवेचा प्रयोग डॅश परिवर्तनासाठी केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गतीज ऊर्जाला विद्युत ऊर्जामध्ये परिवर्तन साठी जो की केला जातो. टर्बाईनद्वारे वाहते पाणी आणि हवेचा प्रयोग ऑप्शन नंबर या ठिकाणी ब याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 4था प्रश्न, जेव्हा सूर्यप्रकाशात अपघटित पदार्थ हे नवीन पदार्थात परिवर्तित होतात त्यास काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रकाश अपघटन असं जे आहे त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा उपयोग परिपथामधील विद्युत प्रवाह मोजण्यासाठी केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ॲमीमीटरचा जो आहे थोडक्यात केला जातो. त्यानंतर 6वा प्रश्न, पदार्थाच्या घनफळाच्या प्रति एकक वस्तुमानास डॅश असे संबोधले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की घनता असे जे आहे थोडक्यात संबोधले जाते. त्यानंतर प्रश्न 7वा आपला, एक सामान्य रॉकेट डॅशच्या दराने इंधनाचा वापर करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की एक थोडक्यामध्ये 10,000 किलोग्रॅम सेकंड -1 या जे आहे इंधनाचा वापर करते या दराने एक सामान्य रॉकेट. ऑप्शन या ठिकाणी ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, किती मूलद्रव्ये नैसर्गिकपणे तयार होतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 92 मूलद्रव्ये हे जे की नैसर्गिकपणे तयार होतात. त्यानंतरचा 9वा प्रश्न, बहिर्गोल भिंगाने तयार केलेली प्रतिमा नेहमीच डॅश असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की आभासी, उभी आणि लहान झालेली असते बहिर्गोल भिंगाने तयार केलेली प्रतिमा. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, कार्य करण्याची क्षमता कशात मोजली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जूलमध्ये जे आहे जे की मोजली जाते कार्य करण्याची क्षमता. त्यानंतर प्रश्न आपला 11वा, जूल बरोबर थोडक्यामध्ये क्वेश्चन मार्क, तर जूलचं सूत्रक आहे या ठिकाणी ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1 न्यूटन इंटू 1 मीटर असं जे आहे याचं सूत्र होणार असेल. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 12वा, कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊ शकणाऱ्या लहानात लहान घटकाच्या कणाला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अणू असं जे आहे म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 13वा, वस्तुमान त्वरण बरोबर काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की बल असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आपला 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणाचे हृदय 3 कप्प्याचे असते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की रोहू याची जी आहे थोडक्यात 3 कप्प्याची हृदय असतं. त्यानंतर प्रश्न 15वा, पालक आणि टोमॅटोमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल म्हणजेच ॲसिड आढळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, ज्याला की आपण
ॲक्सिलिक ॲसिड असं जे आहे म्हणतो आणि हे जे आहे या दोन्हीमध्ये आढळते, पालक आणि टोमॅटोमध्ये. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती RRB ग्रुप डी च्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा RRB ग्रुप डी चा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व GK करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. ज्यामध्ये RRB ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही अशी आपण नोट्स देणार आहोत ई बुक. त्यासोबत तुम्हाला सरावासाठी, प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. परिपूर्ण ग्रुप डी चे अतिसंभाव्य प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे. तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता. आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. तर ज्यांना कोणाला RRB ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपला जो RRB ग्रुप डी साठी असलेला स्पेशली टेस्ट सिरीज आणि नोट्सचा तुम्ही क्रॅश कोर्स घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व मिळवून घ्या, कारण का आपण त्या ठिकाणी मराठी भाषेमधून तुमचा संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामध्ये आपण टेस्ट सिरीजची प्राइस 200 रुपये तर आपल्या ई बुकची प्राइस 200 रुपये ठेवलेली आहे. आणि दोन्ही जर तुम्ही कंबाईन घेतला तर तुम्हाला 400 रुपयामध्ये मिळून जाणार असेल. ज्यांना कुणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. त्यानंतर प्रश्न 16वा, समुद्रतळाची खोली मोजण्यासाठी, त्यामधील उंचवटे इत्यादी ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सोनार हे जे आहे उपकरण वापरतात. त्यानंतर प्रश्न 17वा, आवर्त सारणीमधील आडव्या ओळींना डॅश असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आवर्त असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर 18वा प्रश्न, धातूसाठी खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वितरणाच्या आणि उकळण्याचा बिंदू खूपच कमी असते. त्यानंतर आपला 19वा प्रश्न, बलाच्या प्रयोगाने खालीलपैकी कशामध्ये बदल होऊ शकतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की एखाद्या वस्तूची गतिशीलता यामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अधातूला जर हवेमध्ये ठेवले असता आग लागते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की फॉस्फरस. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी डॅश आवश्यक नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ऑक्सिजनची गरज नाही. तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, ऊर्जा अक्षयतेच्या नियमाविषयी खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ऊर्जा निर्माण करता येत नाही व नष्ट करता येत नाही. त्यानंतर 23वा प्रश्न, कच्चे तेल डॅश असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की गंधयुक्त पिवळे आणि काळ्या रंगाचं असतं. त्यानंतर 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणता निष्क्रिय गॅस नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की क्लोरीन हा जो आहे निष्क्रिय गॅस नाही. त्यानंतर 25वा प्रश्न, उत्तर आरशाची फोकस लांबी डॅश असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ऋणात्मक असते. त्यानंतर आपला 26वा प्रश्न, खालीलपैकी कशासाठी अल्ट्रा सोनोग्राफीचा उपयोग केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आईच्या पोटातील भ्रूणाचा विकास व देखरेख ठेवण्यासाठी वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न 27 आपला, न्यूटनच्या गतीच्या नियमाचा प्रकाशन वर्ष कोणते होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1687. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, रसायनशास्त्रामध्ये कण शब्दाचा परिचय कोणी केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विलेम ओस्टवॉल्ड यांनी जे आहे ते केलेला होता. त्यानंतर आपला 29वा प्रश्न, कॅल्शियम ऑक्साईडचे रासायनिक सूत्र काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की CaO हे जे आहे थोडक्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडचे रासायनिक सूत्र आहे. त्यानंतर 30वा प्रश्न, घर्षणाद्वारे केले गेलेले कार्य डॅश असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ऋणात्मक. त्यानंतर 31वा प्रश्न, अधातूचा व्यापक उपयोग डॅशमध्ये होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की खतमध्ये होतो. त्यानंतर प्रश्न 32वा, अमोनियम सल्फेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की या प्रकारे सूत्र आहे NH4
H2SO4 हे जे आहे याचं रासायनिक सूत्र आहे. त्यानंतर प्रश्न 33वा, खालीलपैकी कोणते एक हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मिथेन हे आहे. त्यानंतर 34वा प्रश्न, सौर ऊर्जा संग्रहामध्ये जास्तीत जास्त क्षमता डॅशमधून मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पॅराबॉयलाइट डिश संग्राहकमधून मिळते. त्यानंतर 35वा प्रश्न, पित्ताशय खडा, ट्यूमर इत्यादीच्या अवस्थाबद्दल माहिती मिळवण्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. यामध्ये डॅशचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ध्वनी लहरी. त्यानंतर 36वा प्रश्न, डॅशचा उपयोग करून दुर्बल आम्ल आणि प्रबळ आम्ल यांच्यामध्ये एक फरक ओळखला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मिथाईल ऑरेंज दर्शक. त्यानंतर आपला 37वा प्रश्न, परिपथात विद्युत प्रवाहित होण्यासाठी केवळ एकच मार्ग असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की श्रेणी. त्यानंतर आपला 38वा प्रश्न, डॅश हे बहुविभाजनाचे प्रजनन करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की हायड्रा. त्यानंतर आपला 39वा प्रश्न, एका मूलद्रव्याचे जे काही असरूपण आहे 2, 8, 1 असेल तर डॅशमध्ये समाविष्ट केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 3 आवर्तनामधील एक घन. त्यानंतर 40वा प्रश्न, वनस्पतीमध्ये गॅसांचे आदान-प्रदान डॅशच्या माध्यमातून होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की रंध यामधून जे आहे ते थोडक्यात होते. त्यानंतरचा 41वा प्रश्न, एखाद्या वनस्पतीचा भाग डॅश हे असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की खोडपाने आणि खोडफूल असं जे आहे ते वनस्पतीचा भाग असतात. म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 42वा प्रश्न, डॅश पचवण्यासाठी शाकाहारीमध्ये लांब छोटे आतडे लहान असणे आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सेल्युलोज पचवण्यासाठी. त्यानंतर आपला 43वा प्रश्न, रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये अल्फा कण डॅशवर प्रभावित केले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सोन्याच्या पत्रावर. त्यानंतर आपला 44वा प्रश्न, एक ॲटमॉस्फिअर बरोबर किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ज्यालाच की 1.01 इंटू 1⁵ पास्कल असं जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. ऑप्शन अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर 45वा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक अर्थ सदृश्य नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्लोरीन. त्यानंतर 46वा प्रश्न, खालील विधान पूर्ण करा. तर बल बरोबर काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की वस्तुमान गुणिले त्वरण असे जे आहे बल म्हणजे होणार असेल. त्यानंतर आपला 47वा प्रश्न, डॅश एक मात्र अधातू आहे जो द्रव्य अवस्थामध्ये असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ब्रोमिन. त्यानंतर 48वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाने आधुनिक आवर्त सारणीमध्ये महत्त्वपूर्ण जे की योगदान दिले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हेनरी मोसली. त्यानंतर आपला 49वा प्रश्न, ग्लुकोजचे डॅश कार्बन अणू असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 6 कार्बन अणू असतात ग्लुकोजचे. त्यानंतर प्रश्न 50वा, क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन डॅशचे उदाहरण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की हॅलोजनचे हे एक उदाहरण आहेत. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर जे आहे जे की होणार असेल. तर असे आपल्या व्हिडिओमधले आपले टॉप 50 क्वेश्चन होते, जे की आपण भाग 23 मध्ये पाहिलेला आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण RRB ग्रुप डी साठी आपले टेस्ट सिरीज किंवा ई बुक हवे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, किंवा जे ऑनलाईनची लिंक दिली आहे त्यावर देखील तुम्ही 400 रुपये पे करून लगेचच्या लगेच लिंकद्वारे सर्व स्टडी मटेरियल घेऊ शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.